चला मॅच आपण स्टार्ट करतोय। इथे मात्र पाहायला मिळेल दोन संघ, एका बाजूला TTS चिंचणी, हॅलो हॅलो चेक हॅलो, हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो। तर आपण पाहतोय सलमान येतोय, सलामीचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर इथे मात्र सज्ज झालाय। एका बाजूला जर पाहिलं तर अमोल आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते उत्कर्ष पाटील। पहिला चेंडू इथे मात्र सोडला जातोय, आपण पाहतोय धीरज मोरेकडून मात्र हा इशारा येतोय, पहिला चेंडू वाईट चेंडू आहे। अमोलने मात्र चेंडू सोडलाय, अतिरिक्त एक धावाने खाता मात्र खोलला जातोय। सलमान पुन्हा एकदा, आज दुसरा चेंडू आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेने खेळलाय, इथे चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला अडवतोय, मात्र सिंगल रन्स घेतल्यापासून रोखू शकणार नाहीये। दोन बॅटर ज्या पद्धतीने खेळतायत, एका बाजूला पाहिलं तर उत्कर्ष पाटील म्हणजे व्हॉइस ऑफ धनसार, जबरदस्त मात्र आपण पाहतोय इन्फॉर्म बॅट्समन आहे। 2024 मध्ये ऑलराऊंडर प्लेयर म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं गेलं। आता मात्र आपण पाहतोय सलमान पुन्हा एकदा TTS चिंचणी संघाकडून, ओहो इथे मात्र बॅटची हलकीशी खालची एज लागली होती, चेंडू मात्र डिक्लेअर झोनकडे गेला, तिथे मात्र मिळेल एक सिंगल रन्स आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 3 धावा। दोन चेंडूचा खेळ झालाय, 3 धावा स्कोरबोर्डवरती आहेत। चांगल्या पद्धतीने मात्र चिंचणी संघ आज या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की नेहमीच चर्चेत राहिला आहे आमिर आणि जर पाहिलं तर आसिफ। ओहो पुन्हा एकदा हलकीशी बॅटची एज, चेंडू मात्र थोडक्यात का होईना मात्र स्टंपच्या जवळून गेला, इथून मात्र जर पाहिलं तर वाचले गेले अमोल आणि यावर मिळेल एक सिंगल रन्स। सुरेख सलमान मात्र आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। पुढचा चेंडू जर पाहिलं तर षटकातील चौथा चेंडू असणार आहे। इथे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स मिळेल डिक्लेअर झोन कडे, चांगला फटका मारला होता परंतु या चेंडूवर सिंगल रन्स मात्र कंप्लीट होईल, धावसंख्या 1 ने वाढेल। इथे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स जमवली जाते आणि सिंगलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 6 धावा या स्कोर बोर्डवरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 4-3चं कॉम्बिनेशन आपण पुन्हा एकदा पाहतोय। समोरच्या दिशेने अक्रम तर दुसऱ्या बाजूला आमिर आपल्याला पाहायला मिळतोय। आता मात्र फटका सुरेख आहे, तिथे क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन। या चेंडूवर जर पाहिलं तर अगदी 100% एफर्ट्स देण्याचं काम क्षेत्ररक्षणाने केलंय आणि शाबासकी नक्कीच मिळते त्याला, कारण की ओव्हर झाले, षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाते 7 धावा। मुनीर येतोय गोलंदाजी मार्कवर, दुसरं षटक हाताळण्यासाठी उत्कर्षासाठी असेल हा चेंडू। इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय ओहो राहिल आणि राहिलच्या अगदी बाजूने चेंडू निघून गेला,
कारण गॅप मोठा होता. 3चं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं ऑफसाईड रिजनमध्ये. परंतु उत्कर्षकडे खूप चांगली या ठिकाणी गुणवत्ता आहे आणि तीच गुणवत्ता इथे मात्र दर्शवत असताना चेंडूवर 4 धावा घेतल्या जातात आणि एकंदरीत 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा या स्कोरबोर्डवर. संयमतेने खेळतोय उत्कर्ष. ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, चांगली गोलंदाजी केली. पहिलीच सलमान यांनी प्रत्येक चेंडूवर सिंगल रन्स घेतली. 7 धावा मात्र जमवल्या गेल्या आणि आता मात्र मुनीरच्या पहिल्याच चेंडूवर नक्कीच पाहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने जातोय, त्याला भिडकावून दिला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा आता मात्र समोरच्या दिशेने इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु अमोलची बॅट क्रीज मध्ये पोहोचली होती. धोका नक्कीच होता अमोलला, परंतु टळला तो धोका. मुनीर इथे मात्र हात फिरवतोय, खूप चांगल्या पद्धतीने त्याला खेळून काढला उत्कर्ष पाटीलने. एक सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. या सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्कोरबोर्ड लागली जाते 12 धावा. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. अमोल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो, फटका तर सुरेख आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललं आणि तदनंतर पाहिलं तर इथे सिंगल रन्स. या सिंगल रन्सने धावसंख्या आतापर्यंत 13 धावा. 5वा चेंडू या षटकातील मुनीर. पुन्हा एकदा करारी प्रहार. अगदी जर पाहिलं तर आमिर होता त्या ठिकाणी. प्रयत्न केले आमिरने, परंतु ज्या पद्धतीने चेंडू निघून गेला, अगदी स्लिप झाला स्वतः आमिर आणि त्या ठिकाणी चौकार येतोय. 4 धावांनी इथे मात्र जर पाहिलं तर 17 धावा या स्कोरबोर्डवरती आहेत. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आपण पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर चौकार आला उत्कर्षच्या बॅटमधून आणि 5व्या चेंडूवर मात्र चौकार येतोय. अगदी संयमतेने खेळतोय उत्कर्ष पाटील. दुसऱ्या बाजूने विचार केला तर जाणीव आहे की कमी धावसंख्येचं टार्गेट इथं ठेवणं खूप गरजेचं आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. उत्कर्ष पुन्हा एकदा. ओहो, फटका पुन्हा एकदा सुरेख, परंतु इथे मिस्टर राहिल जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आणि चेंडूवर जर पाहिलं तर आपण पाहतोय यस थळंपार रेफर्ड केलाय. सब डिसिजन सर आउट आहे. यस, सब डिसिजन आउट आहे. मात्र बघूया आपण अंपायर इथे थळंपार डिसिजन काय असणार आहे. क्षेत्ररक्षण तर खूप चांगलं झालं. यस, इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. यस, इट इज गॉन आउट आहे. एक चांगला खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण की गुणवत्तेने भरलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यस, षटक जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झालं मुनीरचं. ज्यासाठी मुनीरला आणलं होतं तो मात्र काम त्यांनी केलंय. खर्च देखील केला, परंतु उत्कर्षासारखा एक चांगल्या फलंदाजाचं विकेट देखील मिळवलं त्यांनी. आता मात्र आपण पाहतोय थोडीशी घाई करा प्लीज, विनंती असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अहमद येतोय. तर अहमद आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर 3रं षटक या ठिकाणी घेऊन येताना. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल अहमद. पहिला चेंडू अगदी वेगवान टाकण्याच्या नादात नो चेंडू क्रीजच्या अगदी बाहेर जातोय आणि या चेंडूवर एक सिंगल रन्स नक्कीच काउंट केली जाईल. तर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू पंच मात्र वाईट दर्शवतायत. अगदी वाईट लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर 19 धावा झाल्यात. 19 रन्स ऑन दी बोर्ड. एक गडी नक्कीच बाद झालाय, परंतु 19 धावा या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र दर्शवलं जातंय
शेवटचा सामना आहे आजच्या रजनीतील. पॅनल मात्र आपल्याला पाहायला मिळालेल जे दोन पॅनल, ए पॅनल, बी पॅनल. खोलवर डप्प्याचा चेंडू होता परंतु खोदून काढायचा होता. इथून मात्र जर पाहिलं तर रन्स मात्र मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. येस, आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईटचा इशारा. शुभम साठी मात्र इथून पाहिलं गेलंय. शुभम ज्या पद्धतीने फलंदाजीसाठी उतरलाय वन डाऊनच्या रूपाने, सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करतोय. शाकीर राहील मात्र आपण पाहतोय चांगली क्षेत्ररक्षण करताना त्या ठिकाणी. आमिर, राहील आणि आसिफ हे तीन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ऑन साइड रिजन मध्ये. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आमिर मात्र चेंडूला अडवतोय. जोपर्यंत फील्ड करेल फेकेल. सिंगल रन्स फक्त कंप्लीट केलाय. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर बरोबर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 22 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा अहमदवर अटॅक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय, गॅदर केलं नाही आणि गॅदर केलं नाही त्याच कारणास्तव हा विकेट देखील तुम्हाला मिळणार नाहीये. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. या षटकातील जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हे षटक आपण पाहतोय. इथे मात्र फटका तर सुरेख आहे परंतु राहील अगदी चेंडूवर वेगाने आलाय आणि या ठिकाणी पंच पुन्हा एकदा दर्शवत आहेत. यस, थर्ड अंपायर रिव्ह्यू मात्र नक्कीच मागितलाय. बघूया, रेफर्ड केलाय थर्ड अंपायरला. यस, इथे मात्र आपण पाहतोय डिस्कस मात्र केलं जात आहे. थोडंसं डिफिकल्ट आहे परंतु पाहतोय आपण सर्वांच्या नजरा पंचांकडे लागल्या आहेत. डिसिजन येईल आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. येस, नॉट आउट आपण पाहतोय कारण की जर पाहिलं तर या ठिकाणी चेंडू हातातनं सुटला होता आणि तदनंतर जर पाहिलं तर स्टंप पडण्याचं काम झालंय. तेच मात्र इथे पाहिलं गेलं. 24 धावा, 24 धावा आतापर्यंत. इथे मात्र आपण पाहतोय फटका तर पुन्हा एकदा सुरेख होता परंतु आमिर आसिफ होतं. आसिफ भाई आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं.
खासियत आहे आसिफ उच्छालेची. कारण की जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो, ओव्हरआर्म असो, असे अनेक खेळ मात्र खेळले जातात त्यांच्या माध्यमातनं. वय वर्षाचा जर विचार केला तर नक्कीच 40+ हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र फिटनेस आजही त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने आहे. चला वेळ दौडवू नका. पुन्हा एकदा विनंती करेन, थोडीशी घाई करा कारण उशीर खूप झालाय. आपण हे सामने जर पाहिले तर अगदी 2 वाजता पूर्णपणे पॅनल संपवणार होतं, परंतु आता जर घड्याळाचा विचार केला तर 3:05 झाले आहेत. गोलंदाजी मार्कवर अजगर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे षटक घेऊन अजगर. हा मात्र कडक प्रहार, परंतु त्या ठिकाणी वाह क्या बात हे राहील. जबरदस्त क्षेत्ररक्षक एक हाताने मात्र चेंडूला अडवतोय. आता मात्र पाहतोय आपण, सुरेख फटका होता, परंतु त्या फटक्यामध्ये जी ताकद होती त्याहूनही चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला राहीलचा पाहायला मिळाला. अजगर पुढचा चेंडू, दुसरा चेंडू असेल षटकातील. ओहो पुन्हा एकदा. आता मात्र चुकी केलंय या ठिकाणी जर पाहिलं तर मुनीर होता, मुनीरने चुकी केली. आसिफला मात्र बॅकअप द्यायचं होतं, परंतु त्याच्याही आवाक्याच्या बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र गेलाय 4 धावांसाठी. चौकार येतोय 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या वाढली जाईल. स्कोरबोर्डवर 29 रन्स, 29 धावा. ते मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा अजगर 29 धावा झाल्या आहेत. फटका तर प्रॉपरली नाहीये इथे. मात्र फेकी सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ग्राउंड लेवलला फेकलं जातंय चेंडूला. गती आहे आणि फिल्डिंग देखील खूप चांगल्या पद्धतीने दर्शवतोय. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र 30 धावा लागले जात आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर इथून अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. अजगर आता मात्र सुरेख, परंतु इथे आमिरने केलंय चुकी. चेंडू जाईल 4 धावांसाठी. गॅप मोठा होता आणि याच गॅपचा फायदा घेतला गेला. आमिरने प्रयत्न केले होते, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूवर चौकार येतोय आणि या 4 धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागल्या जाईल. आतापर्यंत 34 धावा, 34 रन्स ऑन दी बोर्ड. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा. आता मात्र आसिफ इथे डायरेक्ट हिट होत आहे आणि चेंडूवर अमोल बाद होईल. तर हर्षल येतोय नवीन बॅटर मैदानात. कौशल येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवर अगदी रन्स घेण्याचा प्रयत्न होता, परंतु आणखीन एक विकेटचं होईल पतन. गडी बाद होतोय. विचार केला तर या ठिकाणी आतापर्यंत किती गडी बाद झाले, किती 3 गडी नक्कीच बाद झाले आणि जिंकण्यासाठी लक्ष्य 35 धावांचं आहे.
चला आपण पाहतोय इथे मात्र लक्ष दिलं जाते. 35 धावांचं लक्ष आहे. उत्कर्ष पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सलामीचा फलंदाज जर पाहिला तर आसिफ सिनियर खेळाडू आहे आणि त्याच्या समोर जर पाहिलं तर राहिल आपल्याला पाहायला मिळतोय. राहिलचा विचार केला तर काय जबरदस्त खेळला होता. अगदी मॅन ऑफ द सिरीजचा किताब देखील 2024 मध्ये त्याच्या नावावर देलवाडी चषक आपल्याला पाहायला मिळालं. परंतु बघूया आज या ठिकाणी ही स्पर्धा वेगळी आहे. या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने खेळेल. त्या दुसऱ्या बाजूला उत्कर्ष 35 धावा वाचवायच्या आहेत 4 षटकांमागे. पहिले षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी पडेल. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. क्वालिफाय होईल जो संघ जिंकेल तो. पहिला चेंडू करारी प्रहार परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय. चेंडूवर जर पाहिलं तर इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक सिंगल रन्स मिळेल. लेग बाईकच्या रूपाने ही धाव मात्र नक्कीच सिंगलने जर पाहिलं तर शुभारंभ होईल संघाचं 1ने. 35 धावांचं लक्ष आहे. आपण पाहतोय उत्कर्ष पाटील चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय. की जाणीव आहे आपला संघ क्वालिफाय करायचा आहे. दुसऱ्या बाजूला राहिल देखील तेच प्रयत्न करणार आहे. ओहो थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता. पायावर फेकला होता अगदी. परंतु या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमकता दाखवली नाही. सिंगल रन्स घेतला. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली कारण की सेट करणं खूप गरजेचं आहे. आपण पाहतोय नजर क्लिअर झाल्यानंतर आपण मोठे फटके मारू शकतोय. इथे मात्र चुकी करतोय आसिफ. अगदी चुकी केली. चेंडू बाहेर जाणारा होता. त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर पाहिलं तर विकेटचं पतन होताना पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे TTS चिंचणी संघाचा. चार चेंडू झाले आहेत आतापर्यंत. 2 धावा या स्कोरबोर्ड वरती लागले जात आहेत. इथे मात्र पाहिलं जाईल पुन्हा एकदा. उत्कर्ष फटका तर चांगला आहे. अमोल चेंडूवर येतोय. चेंडूवर फील्ड मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने केलंय. शेवटचा चेंडू होता. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता परंतु प्रॉपरली इथे मारता आला नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर दागली जाते 4 धावा. इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम येतोय. फटका तर चांगला आहे. इथे मात्र पाहिलं तर चौकार येतोय. सुरेख फटका पाहायला मिळाला. कुशल होता मात्र कुशलच्या अगदी कौशल होता आणि कौशलच्या अगदी बाजूला चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. आक्रमकता आक्रमकता उभारता सितारा ज्याला म्हटलं जातंय तोच हा खेळाडू राहिल आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत खूप फॉर्मामध्ये आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा बॅटर वेगाने फिरवली होती परंतु पंच या ठिकाणी वळतायत. यस इट इज वाईट चेंडू. अवांतर धाव या ठिकाणी घेतली जाते. यस तळंपार रिव्ह्यू केलाय. बघूया पंचांच्या नजरेत
मात्र हा सॉफ्ट डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला, वाईटचा होता. संपार डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. आपण पाहतोय पंचांचा इशारा येईल. इथे मात्र वाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच घेतली जात आहे. तर चेंडू जर पाहिला तर जी वाईड लाईन आहे त्याच्या वरून चेंडू मात्र निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र पाहिलं जाईल. पुन्हा एकदा राहील सज्ज असेल. शुभमचा हा चेंडू अप्रतिम होता. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली, परंतु जीवाची आकांक्षा करत अगदी टॉप मध्ये रिव्हर्स गिअर टाकला आणि पुन्हा एकदा पॉपिन क्रीज मध्ये बॅट सरकवली. चेंडूवर जर पाहिलं तर धोका नक्कीच होता. राहीलला जीवाची आकांक्षा केली त्याने त्या ठिकाणी आणि त्यानंतर पाहिलं तर रन्स मात्र इथे मिळणार नाही. खूप चांगला चेंडू मी म्हणेन शुभमच्या गोलंदाजीतून. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा राहील सज्ज झालाय. अगदी राहील आणि आमिर ही जोडी जर पाहिली तर कौतुक केलं जात आहे बाप बेटाचं. ज्या पद्धतीने एका बाजूला वडील आहेत, एका बाजूला मुलगा आपल्याला पाहायला मिळतोय आणि वा काय कामगिरी आहे या राहीलची. कौतुक करावं, कारण की यंग टॅलेंट आहे. अगदी पटकन चेंडूला पिकअप करतोय. ज्या पद्धतीने चेंडू जर पाहिला शॉर्ट पिच आहे त्याला पिकअप करून ऑन साइड रिजन मध्ये मारला जातोय. या 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 13 धावा लागल्या जात आहेत. 13 धावा झाल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. विचार केला शुभमला पहिल्या चेंडूवर चौकार आली होती, तिसऱ्या चेंडूवर देखील एक चौकार आले. मात्र बघूया येणारे 3 चेंडू कशा पद्धतीचे असतील, कोणाचे असतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. ओहो हलकीशी एज लागली. इथे मात्र आपण पाहतोय राहीलला माघारी परतावं लागेल. वॉट बॉल सुरेख या ठिकाणी जर पाहिलं तर मिस्टर शुभम आपल्याला पाहायला मिळतोय, सक्सेस करून देतोय. आपल्या संघासाठी 100% एफर्ट देताना आपल्याला पाहायला मिळाला, का की जाणीव होती हा विकेट किती महत्वाचा आहे. आतापर्यंत त्याच्यावर 2 हल्ले केले होते, 2 चौकार मारले होते राहीलने, परंतु चौथ्या चेंडूवर कमबॅक केलं आणि माघारी परतवलं ते देखील राहील या फलंदाजाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर फैजल नक्कीच आलाय. बघूया शुभम याचा चेंडू पायावर अगदी टाकला होता. सिंगल रन्स घ्यायचा आहे. इथे मात्र कंप्लीट करतायत ते 1 रन. आमिर आणि फैजल आता मात्र जिम्मेदारी या दोघांना घ्यावं लागेल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. फटका तर सुरेख आहे, परंतु त्या ठिकाणी कौशल आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख क्षेत्ररक्षण चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकलून दिलं आणि यावर मिळाले 1 सिंगल रन्स. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि आजच्या सरासरीने संघ खेळतोय 16 धावा. 2च ओव्हर संपली, लगेच कुठे 3 6 बॉल असतात 1 ओव्हर मध्ये. यस आपण पाहतोय 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. कौशल येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू कौशल्याचा. आमिर
पहिला चेंडू अगदी ऑन साइड रिजनला मारलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. आता मात्र 19 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू जर पाहिले तर 11 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा आडवी बॅटचा उपयोग केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुरेख आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय दनसार संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. काही की गोलंदाजाला साथ ज्याची हवी आहे ती साथ मिळताना 2 अटॅक केले, परंतु दोन्ही अटॅक या ठिकाणी जर पाहिलं तर फेल गेले. पुन्हा एकदा कौशल. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने होता, परंतु त्या चेंडूवर देखील क्षेत्ररक्षण करताना शुभमला आपण पाहिलं. इथे मात्र खोलवरचा टप्पा होता. पुन्हा एकदा खूप शुभम. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू झाले. 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या आहेत कौशल. आहा, सुरेख चेंडू, अप्रतिम. अगदी टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. रन्स मिळत नाहीये. डॉट चेंडू येतोय. एक बॉल, 2 बॉल टाकून तर दे. शेवटचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा. आता मात्र आमिरला 3 फटके नक्कीच मारताना पाहिले, परंतु तिसरा फटका इथे कुठेतरी फसला गेला. शुभमने अगदी वेगामध्ये चेंडू जो पाहिला तर कौशलच्या हातामध्ये दिला आणि तदनंतर पाहिलं तर विकेटचं होतंय पतन. गडी बाद होईल. धावसंख्या जर पाहिली तर 3 षटक कंप्लीट झाले आहेत. ही ओव्हर मात्र सुरेख गेली. अगदी 4 चेंडू जे पाहिले ते निर्धाव फेकले, त्यामध्ये 1 विकेट मिळाला आणि 2 धावा मात्र खर्च केल्या. अशा हा गोलंदाज मिस्टर कौशल आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी. आता मात्र चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 18. 6 चेंडू 18 धावा. एका बाजूला फैजल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिस्टर अहमद. जितेश येतोय. जितेश बाबू गोलंदाजी मार्कवर. 4थं षटक, शेवटचे षटक आणि या षटकामध्ये हव्या आहेत 18 रन्स. फटका तर इथे प्रॉपरली नाहीये. चेंडूवर अमोल वेगाने येतोय. चांगले क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर अमोल आहे. तदनंतर पाहिलं तर उत्कर्ष पाटील आपण आणि शुभमला, या तिघांना जर पाहिलं तर ऑफसाईड रिजन मध्ये आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. प्रॉपरली फटका नाहीये. दनसार गावामध्ये जर पाहिलं तर नक्कीच दनसार चषक झाला होता. तदनंतर पाहिलं तर दनसार प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळाली. सुरेख मात्र 8 संघांनी सहभाग घेतलं होतं त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि दनसार गावामध्ये जर पाहिलं तर बरेचसे क्रिकेटर घडवून गेले. माजी क्रिकेटर, धावपट्टू, या गावाने भरपूर काही दिलंय. आता मात्र उत्कर्ष पाटील पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी सुरेख. आणि इथे मात्र जर पाहिलं तर औपचारिकता शिल्लक असेल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, परंतु या चेंडूवर मिळेल 4 धावा. इथून 4 धावा जरी आल्या तरी सामना जिंकू शकणार नाहीये, कारण की धावसंख्या झाल्या आहेत आतापर्यंत 23 धावा. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी धावा ह्या बनवायच्या आहेत 12. इथे मात्र आपण बघा गॅप मध्ये खेळलाय आणि क्षेत्ररक्षण इतकं चांगलं होतं अमोलचं. तिथे मात्र चेंडूला ठेवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आणि सामन्यामध्ये जर पाहिलं तर अगदी पकड मजबूत केली आणि संघ क्वालिफाय होतोय. तो म्हणजेच पुढच्या राऊंड मध्ये अंतिम 8 मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला संघ आई भवानी दनसार संघ आपल्याला पाहायला मिळते क्वालिफाय होतोय.